डिंपल मराठी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चॉकलेट आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहोत। आईस्क्रीम अगदी घरात असतं त्या साहित्याने बनवलेलं आहे आणि सर्वात सोपी रेसिपी दाखवलेली आहे। जर आईस्क्रीमचा केलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असतं तेही दाबायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम कसं बनवायचं। त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर सगळ्यात आधी अर्धा लिटर दूध, 1 कप मखाने, 100 ग्रॅम मिल्क कंपाऊंड चॉकलेट, पाव कप बदाम, पाव कप काजू आणि 7 ते 8 खजूर। तर सगळ्यात आधी काय करायचे आहे, आपण जे 1 कप मखाने घेतलेले होते ते रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे भाजून घ्यायचे। आणि हे भाजताना अगदी मंद गॅसवर भाजायचे आहे। हे बघा, आपले मखाने भाजून झालेले आहेत। आता हे मखाने एका बाजूला काढून घ्यायचे आणि आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं ते आता गरम करायला ठेवायचे। हे बघा, आपलं दूध पूर्ण गरम झालेलं आहे। आता हे जे आपलं गरम झालेलं दूध आहे त्यात आपण जे भाजून घेतलेले मखाने होते ते टाकायचे। त्यानंतर 100 ग्रॅम जी चॉकलेट घेतलेली होती ती टाकायची आहे। बदाम, काजू आणि खजूर। आणि हे आता आपल्याला तासाभरासाठी एका बाजूला ठेवून द्यायचं आहे। हे बघा, आपण मखाने, चॉकलेट, काजू, बदाम आणि खजूर जे दुधात भिजत घालत ठेवलं होतं ते पूर्णपणे थंड झालं आहे। आता काय करायचं, हे मिक्सर मधनं बारीक वाटून घ्यायचं। मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात आता हे सगळं आपण टाकून घेऊया। हे बघा, मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे बारीक वाटून घेऊया। हे बघा, हे सगळं मिश्रण बारीक करून झालेलं आहे। आता काय करायचंय, एक असा डब्बा घ्यायचा आहे आणि त्यात हे काढून घ्यायचं आहे सगळं। हे जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण होतं आपण एका डब्यात काढून घेतलेलं आहे आणि आता याचं झाकण लावून याला 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। हे बघा, या आईस्क्रीमला फ्रीजरमध्ये ठेवून बरोबर 8 तास झालेले आहे आणि आपलं आईस्क्रीमही पूर्णपणे तयार झालेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, अजिबात आईस क्रिस्टल्स वगैरे काहीच नाही आहे त्यात। मी तुम्हाला सर्व पण करून दाखवते।
हे बघा, आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. मी बदामाने त्याला गार्निशिंग करते.